बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा ग्रंथावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो खरं तर केवळ एका व्यक्तीचं चरित्र नाहीये, तर तो आपल्या भारताच्या सामाजिक इतिहासाचा एक आरसा आहे. धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांवर अनेक चरित्र लिहिली गेली, पण कीर यांचं हे चरित्र म्हणजे संदर्भ, अभ्यास आणि एक वस्तुनिष्ठ मांडणी यासाठी आजही प्रमाण मानलं जातं. अगदी बरोबर. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे ना, की कीर यांनी बाबासाहेबांना केवळ एक दैवी अवतार म्हणून नाही पाहिलं, हो, किंवा केवळ एक दलित नेता म्हणून मर्यादित ठेवलं नाही. बरोबर. त्यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे पैलू समोर आणले आहेत. एक विद्यार्थी म्हणून ते कसे होते, एक अभ्यासक, एक बंडखोर विचारवंत, एक कुशल संघटक आणि एक राष्ट्रनिर्माता. म्हणजे ही सगळी रूपं आपल्याला दिसतात. आणि त्यांच्या लेखनाची पद्धत इतकी समतोल आहे. ते कुठेही भावनिक होत नाहीत, पण ते तथ्य अशा प्रकारे मांडतात की ते वास्तव थेट आपल्याला भिडतं. हो, ते चित्रच उभं राहतं डोळ्यासमोर. म्हणूनच आज आपण या महाग्रंथाच्या असं म्हणूया पहिल्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत. या पहिल्या टप्प्यात आपण डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्याची पायाभरणी कशी झाली हे समजून घेणार आहोत. म्हणजे त्यांचा जन्म झाला तेव्हाचा समाज कसा होता, त्यांचं बालपण कसं गेलं, शिक्षणासाठीचा तो अविश्वसनीय संघर्ष, हो, आणि ते सुरुवातीचे अनुभव ज्यांनी त्यांच्या मनात क्रांतीची पहिली ठिणगी टाकली. चला तर मग या वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की एक सामान्य भिवा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास कसा सुरू झाला. ठीक आहे, तर याची उकल करूया की पुस्तकाच्या सुरुवातीलाच 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील भारतीय समाजाचं एक खूप विदारक चित्र उभं करतात. हो, ही एक अशी समाजव्यवस्था आहे जिथे माणसाची ओळख, त्याचा दर्जा, त्याचे हक्क सगळं काही फक्त आणि फक्त जन्मावरून खरतंय. अगदी. म्हणजे ज्ञानाचा, संपत्तीचा आणि सन्मानाचा अधिकार काही ठराविक जातींपुरताच मर्यादित आहे. आणि एक खूप मोठा समाज अस्पृश्यतेच्या नावाखाली अक्षरशः माणूसपणाच्या हक्कांपासून वंचित ठेवला गेला आहे. बरोबर. आणि यात एक खूप महत्वाचा मुद्दा कीर अधोरेखित करतात. ते म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांचा जन्म ही केवळ एका बाळाच्या जन्माची घटना नव्हती. अच्छा. तर ती एक ऐतिहासिक गरज होती. तुम्ही विचार करा, एक असा समाज जो हजारो वर्षांपासून दाबला गेला आहे, ज्याला स्वतःच्या सावलीचाही विटाळ मानला जातोय, ज्याला शिकण्याचा किंवा साधं सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचाही अधिकार नाही. अशा समाजाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केवळ सहानुभूती दाखवणाऱ्या समाजसुधारकांची गरज नव्हती, तर त्याच समाजात जन्मलेल्या एका नेतृत्वाची गरज होती. अगदी. जो ते चटके स्वतः सोसलेला आहे आणि ज्याच्याकडे बौद्धिक सामर्थ्य आहे त्या व्यवस्थेलाच आव्हान देण्याचं. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की परिस्थितीच एका अशा नायकाची मागणी करत होती, केवळ वरवरची मलमपट्टी करणारा नाही, तर त्या रोगाच्या मुळावर घाव घालणारा कोणीतरी हवा होता. नेमका हाच मुद्दा कीर स्पष्ट करतात की बाबासाहेब हे केवळ त्या दबलेल्या समाजाचे प्रतिनिधी नव्हते, तर ते त्या संपूर्ण अमानवीय व्यवस्थेविरुद्ध उभ्या राहिलेल्या मानवी स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतीक बनले. आणि त्यांचा संघर्ष हा फक्त अस्पृश्यतेपुरता मर्यादित नव्हता. तो प्रत्येक प्रकारच्या गुलामगिरीविरुद्ध होता, मग ती सामाजिक असो, आर्थिक असो वा मानसिक. आणि या लढ्याची सुरुवात त्यांच्या जन्मापासूनच झाली होती. आणि याच दाहक सामाजिक वास्तवात मध्य प्रदेशातील महूच्या लष्करी छावणीत 14 एप्रिल 1891 रोजी रामजी सकपाल यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल कीर काय सांगतात? कीर त्यांच्या कुटुंबाचं वर्णन खूप प्रभावीपणे करतात. वडील रामजी सकपाल हे लष्करात सुभेदार होते. ते कबीरपंथी होते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं. हो, ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळी. निश्चितच. सैन्यातील नोकरीमुळे त्यांना शिस्त आणि स्वाभिमानाचं बाळकडू मिळालं होतं, जे त्यांनी आपल्या मुलांमध्येही उतरवलं. आई भीमाबाई अत्यंत प्रेमळ आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्यामुळे घरातून शिस्त आणि प्रेम दोन्ही मिळालं. पण घराबाहेरचं जग पूर्णपणे वेगळं होतं. आणि इथेच त्यांच्या त्या कटू अनुभवांची सुरुवात होते, ज्यांनी त्यांच्या मनावर कायमचे ओरखडे उमटवले. कीर यांनी शाळेतील अनेक प्रसंग नोंदवले आहेत, नाही का? हो, आणि ते प्रसंग वाचताना आजही अंगावर काटा येतो. कीर एक विशिष्ट प्रसंग सांगतात. शाळेत लहानग्या भिवाला तहान लागलीये, पण तो स्वतः नळाला हात लावू शकत नाही. अरे देवा. किंवा माठातलं पाणी घेऊ शकत नाही. शाळेचा शिपाई कुठून तरी वरून त्याच्या उंजळीत पाणी ओतणार, तेव्हाच त्याला पाणी मिळणार.
आणि जर शिपाई नसेल तर दिवसभर तहानलेलेच बसावे लागणार. विचार करा, एका लहान मुलाच्या मनावर याचा काय परिणाम होत असेल की ज्ञान मिळवण्यासाठी वर्गात बसायचंय, पण इतर मुलांपासून वेगळं, कोपऱ्यात. शिक्षक वहीला स्पर्श करत नाहीत. दुरूनच तपासतात. हो हे अपमान रोजचे होते. हो. आणि कीर हे भावनिक वर्णन टाळतात. ते फक्त वस्तुस्थिती सांगतात आणि त्यामुळेच त्याचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवतो. आईच्या अकाली निधनानंतर तर त्यांचं बालपण आणखी करपून गेलं असेल. कीर यांच्या वर्णनानुसार या घटनेनंतर ते अधिक गंभीर, शांत आणि अंतर्मुख झाले, जणू काही त्यांनी स्वतःला पुस्तकांमध्येच गुंतवून घेतलं. बरोबर. वडिलांची शिस्त आणि शिक्षणाचा आग्रह हा त्यांच्यासाठी एकमेव आधार होता. रामजी सकपाल यांनी स्वतःच्या मुलांनी शिकावं म्हणून प्रचंड कष्ट घेतले. ते स्वतः रोज रात्री मुलांना अभ्यासाला बसवत. बाबासाहेबांची ज्ञानाची भूक आणि वडिलांची प्रेरणा यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. त्यांनी वैयक्तिक अपमानाला, सामाजिक तिरस्काराला बौद्धिक ताकदीने उत्तर देण्याचा निश्चय बालपणीच केला होता असं वाटतं. आणि याच निश्चयाचं पहिलं मोठं यश म्हणजे त्यांची मॅट्रिकची परीक्षा. इथे गोष्ट खूप रंजक वळण घेतेल आहे का. त्या काळात अस्पृश्य समाजातला एखादा मुलगा मॅट्रिक उत्तीर्ण होणं ही म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. चा जाहीर सत्कार करण्यात आला. कारण ते यश फक्त त्यांचं वैयक्तिक नव्हतं. अजिबात नाही. ते संपूर्ण समाजासाठी आशेचा किरण होतं. त्या यशाने हे सिद्ध केलं होतं की संधी मिळाल्यास अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजातली मुलंही बौद्धिकदृष्ट्या कोणापेक्षा कमी नाहीत. पण इथे एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. कोणता? जो कीर त्यांच्या लेखनातून मांडतात. कीर सांगतात की बाबासाहेबांनी शिक्षणाला केवळ ज्ञान मिळवण्याचं किंवा नोकरी मिळवण्याचं साधन म्हणून कधीच पाहिलं नाही. अच्छा. त्यांनी शिक्षणाला प्रस्थापित सामाजिक सत्तेला आव्हान देणारं एक समांतर सत्ता केंद्र म्हणून पाहिलं. वा, समांतर सत्ता केंद्र ही संकल्पनाच खूप प्रभावी आहे. ज्ञानाची सत्ता ही जन्माच्या सत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यांना सिद्ध करायचं होतं. पण या प्रवासातला पुढचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा टप्पा होता परदेशातलं शिक्षण. बरोबर. बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती त्यांच्यासाठी एक निर्णायक संधी ठरली. निश्चितच. ही शिष्यवृत्ती म्हणजे त्यांच्या आयुष्याला मिळालेली एक कलाटणी होती. या संधीमुळे ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पोचले आणि त्या अनुभवाने त्यांचं जगच बदलून टाकलं. कसं? भारतात जिथे पावलोपावली त्यांना त्यांच्या जातीची आठवण करून दिली जात होती, तिथे अमेरिकेत पहिल्यांदाच त्यांना स्वातंत्र्य, समता आणि मोकळेपणा म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव आला. तिथे लायब्ररीत ते तासनतास अभ्यास करू शकत होते. हॉटेलात जाऊन बसू शकत होते. कुणीही त्यांची जात विचारत नव्हतं. तिथे त्यांच्या बुद्धिमत्तेचा सन्मान होत होता. या अनुभवाने भारतातील विषमतेची जाणीव त्यांना अधिक तीव्रतेने झाली असेल, नाही का? जसं एखाद्या अंधाऱ्या खोलीत राहिलेल्या माणसाला अचानक सूर्यप्रकाश दिसावा. अगदी तसंच झालं. या स्वातंत्र्याच्या अनुभवानेच त्यांना भारतातील गुलामगिरीची दाहकता जास्त प्रकर्षाने जाणवली. आणि याच काळात या वैचारिक मंथनातून त्यांनी कास्ट इन इंडिया हा आपला प्रसिद्ध शोध निबंध लिहिला. हो. आणि या प्रबंधाबद्दल कीर एक रंजक गोष्ट सांगतात. बाबासाहेबांनी त्यात भावनिक आवाहन पूर्णपणे टाळलं होतं. म्हणजे त्यांनी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध विश्लेषण केलं. हो. त्यांनी एंडोगेमी म्हणजे सगोत्र विवाह किंवा जाती अंतर्गत विवाह हेच जातीव्यवस्थेचं मूळ आणि तिच्या अस्तित्वाचं प्रमुख कारण असल्याचं सिद्ध केलं. खूपच मूलभूत विचार आहे हा. हो ना. जोपर्यंत लोक आपल्या जातीबाहेर लग्न करत नाहीत, तोपर्यंत या जातीच्या भिंती कधीच तुटणार नाहीत, हा त्यांचा निष्कर्ष होता. हा दृष्टिकोन त्या काळासाठी अत्यंत क्रांतिकारक होता. म्हणजे ते समस्येच्या वरवरच्या लक्षणांवर नाही, तर थेट तिच्या मूळ कारणावर बोट ठेवत होते. नेमकेपणाने. आणि इथेच त्यांच्या मनात एक विचार पक्का झाला की जाती व्यवस्था ही केवळ सामाजिक समस्या नाही, तर ती आर्थिक, धार्मिक आणि राजकीय गुलामगिरी टिकवून ठेवण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग शिक्षण आणि संघटन. अमेरिका आणि नंतर इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील शिक्षणामुळे त्यांना जागतिक पातळीवरील विचारप्रवाह समजले आणि आपल्या लढ्याला एक वैचारिक चौकट मिळाली. तर मग अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये सर्वोच्च शिक्षण घेऊन बॅरिस्टर होऊन प्रचंड ज्ञान मिळवून डॉक्टर आंबेडकर भारतात परतले. बडोदा संस्थानात महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरीला लागले. आता तर त्यांच्याकडे पदवी होती, पद होतं, पण वास्तव बदललं होतं का? आणि इथेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात नाट्यमय आणि वेदनादायी प्रसंग घडतो, ज्याचं कीर यांनी अत्यंत भेदक वर्णन केलं आहे. काय घडलं?
बडोद्यात त्यांना लष्करी सचिव म्हणजे मिलिटरी सेक्रेटरी हां. हे मोठं पद मिळालं, पण त्या पदावरच्या माणसाला राहायला घर द्यायला कोणी तयार नव्हतं. काय सांगताय? हो, कारण तो अस्पृश्य होता. हां. त्यांना एका पारशी धर्मशाळेत नाव बदलून राहावं लागलं. पण जेव्हा तिथल्या लोकांना त्यांचं सत्य कळलं, तेव्हा त्यांनी हत्यारं घेऊन त्यांना तिथून हाकलून दिलं. अविश्वसनीय आहे. एवढा मोठा विद्वान, बॅरिस्टर, पण त्याला साधं राहायला घर मिळत नाहीये. आणि कार्यालयात तिथे तर याहून वाईट परिस्थिती. हाताखालचे शिपाईसुद्धा त्यांच्या हातात फाईल देत नसत, तर दुरूनच टेबलावर फेकत असत. अरे रे. सहकारी त्यांच्याशी बोलत नसत. ज्या महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली, त्यांच्याच राज्यात त्यांना हा अपमान सहन करावा लागत होता. या वागणुकीने त्यांना एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली. की केवळ वैयक्तिक पदवी मिळवल्याने किंवा मोठं पद मिळवल्याने समाज बदलत नाही. समाजाची मानसिकता तीच राहते. अगदी. या अपमानाने ते खचले नाहीत. उलट त्यांची सामाजिक क्रांती करण्याची इच्छा अधिक तीव्र झाली. कीर यांच्या मते हा त्यांच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉइंट होता. हो. यातूनच तो कळीचा प्रश्न निर्माण होतो की नाही, की वैयक्तिक यश मिळवून काय फायदा जर तुमचा संपूर्ण समाजच विषमतेच्या आणि अपमानाच्या गर्तेत अडकला असेल. बरोबर. बडोद्याच्या त्या धर्मशाळेतून हाकलून दिल्यानंतर एका झाडाखाली बसून ते रडले असं वर्णन येतं. पण ते अश्रू केवळ वैयक्तिक दुःखाचे नव्हते. त्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला की ही नोकरी करून समाज बदलणार नाही. त्यासाठी आपलं आयुष्यच समर्पित करावं लागेल. हो, समाजाला संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी लढावं लागेल. इथूनच त्यांच्या सामाजिक चळवळीची, त्यांच्या भविष्यातील संघर्षाची बीजे खऱ्या अर्थाने रोवली गेली. कीर यांच्या मते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा, प्रत्येक अपमान हा पुढच्या मोठ्या लढाईची तयारीच होता. तर आजच्या या चर्चेत आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीचं आयुष्य किती संघर्षमय आणि निर्णायक होतं. ज्या सामाजिक पार्श्वभूमीवर त्यांचा जन्म झाला, बालपणीचे ते मनावर कोरले गेलेले कटू अनुभव शिक्षणासाठीची त्यांची कमालीची जिद्द आणि परदेशातील स्वातंत्र्याच्या अनुभवाने बदललेला दृष्टिकोन, ह्या सगळ्या घटकांनी त्यांच्यातील त्या समाजक्रांतिकारकाला आकार दिला. आणि धनंजय कीर यांच्या चरित्रानुसार हे अगदी स्पष्ट होतं की बाबासाहेबांचं जीवन हे वैयक्तिक यशाची किंवा प्रगतीची कहाणी नाहीये. ते सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या संघर्षाचं एक महाकाव्य आहे. बडोद्यात झालेला तो अपमान त्यांच्यासाठी शेवट नव्हता, तर एका नव्या युगाची सुरुवात होती. त्यांचे हे सुरुवातीचे अनुभवच त्यांच्या पुढील कार्याचा आणि विचारांचा भक्कम पाया ठरले. आम्ही या पुस्तकाचा दुसरा भाग लवकरच घेऊन येऊ, ज्यात आपण त्यांच्या सामाजिक आणि राजकीय संघर्षावर अधिक विस्ताराने बोलणार आहोत. तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. आपण पहिल्या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणापासून ते त्यांच्या परदेशातल्या शिक्षणापर्यंतचा एक मोठा प्रवास पाहिला. आपण पाहिलं की कसं ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रकाशात त्यांची सामाजिक जाणीव आकार घेत होती. पण आता आपण दुसऱ्या भागात प्रवेश करत आहोत, जिथे हा विद्वान तरुण एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय संघर्षाचा नायक बनतो. हो. हा तो टप्पा आहे जिथे विचार कृतीत उतरतात आणि क्रांतीची ठिणगी पडते. अगदी बरोबर. आणि खरं तर हा दुसरा भाग बाबासाहेबांच्या केवळ वैयक्तिक प्रवासाचा नाहीये, हा संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या जागृतीचा आणि संघर्षाचा एक दस्तऐवज आहे. अच्छा. भारतात परतल्यावर त्यांना एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली होती की केवळ पदव्या मिळवून किंवा हुशार असून काहीही बदलणार नाहीये. बरोबर. खरी समस्या समाजरचनेत आहे आणि ती बदलायची असेल तर एक संघटित लढा उभारावा लागेल. धनंजय कीर यांच्या पुस्तकानुसार बाबासाहेबांचा हा लढा केवळ एक भावनिक उद्रेक नव्हता. तो अत्यंत विचारपूर्वक, नियोजनबद्ध आणि शास्त्रीय होता. आणि ह्या नियोजनाची सुरुवात त्यांनी कशी केली? कारण एका मोठ्या समाजाला एकत्र आणणं, त्यांना दिशा देणं हे काही सोपं काम नव्हतं. अजिबात नाही. आणि इथेच त्यांचं कौशल्य दिसतं. त्यांनी अनेक मार्गांनी एकाच वेळी काम सुरू केलं. याला आपण त्यांच्या संघर्षाची त्रिसूत्री असं म्हणू शकतो. त्रिसूत्री? हो. पहिली गोष्ट होती वैचारिक क्रांती. वैचारिक म्हणजे विचारांच्या पातळीवरची? हो. यासाठी त्यांनी 1920 साली मूकनायक नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं. मूकनायक? नावामध्येच किती ताकद आहे. हो ना. हे फक्त बातम्या देणारं पत्र नव्हतं, तर ते दबलेल्या, पिचलेल्या समाजाचा आवाज होतं. जणू काही एका शांत खोलीत कोणीतरी एक मोठा भोंगा लावावा आणि सगळ्यांना सत्य ऐकायला भाग पाडावं. बरोबर. तसं या वृत्तपत्राने काम केलं. कीर सांगतात की बाबासाहेबांची लेखणी अत्यंत धारदार, तर्कशुद्ध आणि निर्भीड होती.
ते धर्मग्रंथांचेच दाखले देऊन जातीव्यवस्थेवर प्रहार करत होते. अच्छा, म्हणजे त्याच ग्रंथांमधले संदर्भ वापरून? अगदी. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट होती रचनात्मक कार्य. त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. बहिष्कृत हितकारिणी सभा. हो, यातून त्यांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज नाही उठवला, तर समाजाच्या प्रगतीसाठी ठोस पावलं उचलली. म्हणजे याचं उदाहरण असं देता येईल की ते फक्त जुनं मोडकळीस आलेलं घर पाडण्याबद्दल बोलत नव्हते, तर त्याच वेळी एका नव्या आणि मजबूत घराचा पायाही रचत होते. म्हणजे शाळा, वसतिगृहे, ग्रंथालय सुरू करणं यासारख्या गोष्टी. बरोबर. शिक्षण हेच मुक्तीचं साधन आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि तिसरी गोष्ट होती प्रत्यक्ष संघर्ष, रस्त्यावरचा लढा. अच्छा. इथे येतात त्यांचे प्रसिद्ध सत्याग्रह. महाडचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नव्हता. सार्वजनिक तळ्यातलं पाणी हे एक प्रतीक होतं. हो, ते पाणी पिणं म्हणजे कायद्याने दिलेल्या पण समाजाने नाकारलेल्या मानवी हक्कावर शिक्कामोर्तब करण्यासारखं होतं. म्हणजे हा मानवी प्रतिष्ठेचा लढा होता. अगदी. इथेच तर खरी गंमत आहे. म्हणजे एका बाजूला लेखणी, दुसऱ्या बाजूला संस्थात्मक काम आणि तिसऱ्या बाजूला रस्त्यावरचा संघर्ष. आणि याच काळात मनुस्मृती दहनासारखी एक मोठी वैचारिक बंडाची घटनाही घडली, बरोबर? हो, मनुस्मृती दहन हे केवळ एक पुस्तक जाळण्याची कृती नव्हती. ती त्या विचारसरणीला दिलेला एक नकार होता, जी विषमतेला धार्मिक आधार देत होती. अच्छा. जसं आपण एखादं अन्यायकारक करारपत्र फाडून टाकतो ना, हो, तशी ती एक प्रतिकात्मक कृती होती. त्यानंतर नाशिकचा कालाराम मंदिर सत्याग्रह, जो काही दिवसांचा किंवा महिन्यांचा नव्हता, नाही, तो अनेक वर्ष चालला. यातून बाबासाहेबांचा दृढ निश्चय दिसतो. त्यांना माहीत होतं की समाजात खोलवर रुजलेल्या परंपरा सहज बदलत नाहीत. त्यासाठी सातत्यपूर्ण संघर्ष आवश्यक असतो. अगदी बरोबर. आणि हळूहळू या सामाजिक संघर्षाला राजकीय संघर्षाची जोड मिळाली, बरोबर? म्हणजे गोलमीज परिषद, गांधीजींसोबतचे मतभेद आणि मग तो पुणे करार. हा सगळा प्रवास या भागात येतो. अगदी सामाजिक हक्क मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी राजकीय ताकद गरजेची आहे हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी केली. त्यांनी हा लढा गावच्या चावडीवरून थेट लंडनच्या गोलमेज परिषदेपर्यंत नेला. अविश्वसनीय आहे. हो, त्यामुळे या दुसऱ्या भागात आपल्याला बाबासाहेब एक सामाजिक क्रांतिकारक, एक संघटक, एक विचारवंत आणि एक राजकीय नेता अशा विविध भूमिकांमध्ये दिसतात. चला तर मग धनंजय कीर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या बहुआयामी प्रवासाचा प्रत्येक टप्पा आता सविस्तरपणे समजून घेऊया. तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील सर्वात संघर्षमय आणि महत्त्वपूर्ण टप्प्याचा आढावा घेतला. हो, मूकनायकपासून ते महाडच्या सत्याग्रहापर्यंत आणि मनुस्मृती दहनापासून ते गोलमेज परिषदेपर्यंत हा प्रवास एका व्यक्तीचा नसून संपूर्ण समाजाच्या आत्मसन्मानाच्या लढ्याचा आहे. खरंय. या भागात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते की बाबासाहेबांनी सामाजिक, वैचारिक आणि राजकीय अशा तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढा दिला. त्यांनी केवळ अन्याय दाखवला नाही, तर त्यातून बाहेर पडण्याचा रचनात्मक मार्गही दाखवला. त्यांनी अस्पृश्य समाजाला केवळ हक्कच दिले नाहीत, तर लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा दिली. बरोबर. हा त्यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या वैचारिक धैर्याचा एक जिवंत दस्तऐवज आहे. हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो. बाबासाहेबांनी सामाजिक हक्कांसाठी राजकीय सत्तेची गरज ओळखली. आजच्या काळात सामाजिक परिवर्तनासाठी या दोन्ही गोष्टींमधलं संतुलन किती महत्वाचं आहे आणि ते कसं साधलं जाऊ शकतं, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. पुढील भागात आपण या पुस्तकाच्या शेवटच्या भागावर चर्चा सुरू करू. बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चरित्रावरच्या आपल्या सविस्तर चर्चेच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. पहिल्या 2 भागांमध्ये आपण बाबासाहेबांच्या जडणघडणीपासून ते त्यांच्या सामाजिक आणि राजकीय संघर्षाच्या त्या धगधगत्या पर्वापर्यंतचा प्रवास पाहिला. आणि आज आपण त्यांच्या जीवन कार्याच्या त्या शिखरावर पोहोचणार आहोत, जिथे त्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. अगदी. या भागात आपण बाबासाहेबांना केवळ एक नेते म्हणून नाही, तर एक राष्ट्रनिर्माते, राज्यघटनेचे शिल्पकार आणि एका नव्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणून समजून घेणार आहोत. हो, आणि कीर यांच्या लेखणीतून उलगडणारा हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे. खरंय. चला तर मग यावरची आपली चर्चा सुरू करूया. एक क्षण विचार करूया. आपण 1946-47च्या काळात उभे आहोत. अच्छा. भारताला स्वातंत्र्य मिळतंय, पण ही काही साधी गोष्ट नाहीये.
हा फक्त एका देशाच्या जन्माचा क्षण नाहीये, तर समोर प्रश्नांचा एक महासागर आहे. बरोबर. शेकडो संस्थानांचं विलिनीकरण करायचं आहे, फाळणीच्या जखमा ताज्या आहेत आणि करोडो लोकांच्या मनात शतकानुशतके रुजलेली जातीय विषमतेची भावना आहे. हो, म्हणजे राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं, पण सामाजिक स्वातंत्र्याचं काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. अगदी. आणि यापेक्षाही मोठा प्रश्न होता तो भारताच्या ओळखीचा. इथे शेकडो भाषा बोलल्या जातात, अनेक धर्म आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी आणि तरी प्रत्येकाचं वेगळेपण जपणारी एक व्यवस्था कशी तयार करायची? हो ना. अल्पसंख्याकांना असं कसं वाटायला लावायचं की हा देश त्यांचाही आहे? बरोबर. हे प्रश्न केवळ भावनिक नव्हते, तर अत्यंत व्यावहारिक होते. विचार करा, एका मोठ्या घरात जर 10 वेगवेगळी मतं असणारी माणसं असतील, तर सगळ्यांना मान्य होईल असा एक नियम बनवणं किती अवघड असतं. हो. इथेच धनंजय कीर बाबासाहेबांचं वेगळेपण अधोरेखित करतात. ते दाखवून देतात की त्या काळातल्या अनेक नेत्यांची नजर राजकीय स्वातंत्र्यावर खिळलेली असताना या सर्व सामाजिक आणि व्यावहारिक प्रश्नांवर सखोल आणि दूरदृष्टीने विचार करणारा एकच नेता होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो. कीर यांच्या मते ते फक्त दलितांचे प्रतिनिधी म्हणून विचार करत नव्हते, तर ते संपूर्ण राष्ट्राच्या भविष्याचा नकाशा तयार करत होते. अगदी. आणि त्यांचा राष्ट्रवाद हा भारत माता की जय अशा घोषणांपुरता मर्यादित नव्हता, नाही का? नाही. त्यांना एक अशी व्यवस्था हवी होती जी कायद्याचं राज्य आणि घटनात्मक लोकशाहीच्या भक्कम पायावर उभी राहील. बरोबर. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. भारतासाठी एक असं ऑपरेटिंग सिस्टम तयार करणं जे पुढची हजारो वर्ष टिकेल आणि देशातल्या शेवटच्या माणसालाही समान संधी आणि सन्मान देईल. आणि याच ध्येयातून त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक कार्याची सुरुवात झाली. भारतीय संविधानाची निर्मिती. तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया. 1946 मध्ये बाबासाहेब संविधान सभेचे सदस्य म्हणून निवडून आले. पण कीर लिहितात की सुरुवातीला त्यांना तिथे फारसं गांभीर्याने घेतलं गेलं नाही. हो, हे खरंय. काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्याकडे एक कट्टर विरोधक म्हणूनच पाहत होते. मग हे चित्र बदललं कसं? हे चित्र बदलण्याचं कारण होतं बाबासाहेबांची अफाट, म्हणजे अक्षरशः अफाट विद्वत्ता. अच्छा. ते केवळ कायद्याचे अभ्यासक नव्हते. कीर यांच्या पुस्तकातून हे स्पष्ट दिसतं की त्यांना अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास आणि तत्वज्ञान या सगळ्या विषयांवर प्रचंड प्रभुत्व होतं. हो. त्यांनी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा जगातल्या प्रमुख देशांच्या संविधानांचा अक्षरशः कीस पाडला होता. म्हणजे पूर्ण अभ्यास केला होता. हो. त्यामुळे संविधान सभेत जेव्हा एखाद्या मुद्द्यावर चर्चा अडायची तेव्हा बाबासाहेब उभे राहायचे आणि केवळ भारतीय संदर्भात नाही तर जागतिक संदर्भात त्या विषयाची मांडणी करायचे. म्हणजे त्यांची विद्वत्ता केवळ पुस्तकी नव्हती, तर ती एक व्यावहारिक साधन होती. अगदी. कीर एक प्रसंग सांगतात. जेव्हा अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत चर्चा सुरू होती तेव्हा बाबासाहेबांनी कॅनडा आणि स्वित्झर्लंडमधील व्यवस्थांचे दाखले देत एक असा तोडगा सुचवला जो भारतीय परिस्थितीला अगदी योग्य होता. अच्छा. त्यांची मांडणी इतकी तर्कशुद्ध आणि अभ्यासपूर्ण असायची की हळूहळू संपूर्ण सभागृह त्यांना आदराने ऐकू लागलं. म्हणजे विरोधक सुद्धा? हो. त्यांचे कट्टर राजकीय विरोधकी त्यांच्या ज्ञानापुढे नतमस्तक झाले. त्यांची विद्वत्ताच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरली. आणि याच ताकदीमुळे त्यांच्यावर एक प्रचंड मोठी जबाबदारी आली, जी इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. संविधान मसुदा समितीचं अध्यक्षपद. हो. पण थांबा, ज्या व्यक्तीला सुरुवातीला बाजूला सारलं जात होतं त्याच्यावरच ही सर्वात मोठी जबाबदारी कशी आली? फक्त विद्वत्ता पुरेशी होती की यात काही राजकीय गणितं पण होती? तसतसं संविधान सभेतील नेत्यांना, अगदी पंडित नेहरू आणि सरदार पटेलांनाही हे कळून चुकलं काय? की भारतासारख्या गुंतागुंतीच्या देशाला एकसंध ठेवणारा कायदेशीर दस्तऐवज तयार करण्याची बौद्धिक क्षमता आणि दूरदृष्टी फक्त डॉक्टर आंबेडकरांकडे आहे. म्हणजे ही देशाची गरज होती. अगदी. त्यांची निवड ही राजकीय तडजोड नव्हती, तर ती देशाची गरज होती. त्यांच्याशिवाय हे कामच होऊ शकलं नसतं. हे सत्य सगळ्यांनी मान्य केलं होतं. आणि त्यांनी हे काम स्वीकारताना काही मूल्यांना केंद्रस्थानी ठेवलं होतं, बरोबर? हो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. बरोबर. आणि खीर इथे एक सुंदर रूपक वापरतात. बाबासाहेब म्हणायचे की ही 3 मूल्य म्हणजे एका 3 पायांच्या स्टूलसारखी आहेत. अच्छा. त्यातला एकही पाय काढला तर स्टूल कोसळेल. स्वातंत्र्याशिवाय समता म्हणजे सर्वांना समान पातळीवर दाबून टाकणं. आणि समतेशिवाय स्वातंत्र्य? ती म्हणजे बंधुता. आपण सर्व एक आहोत ही भावना. वा. याच तत्वज्ञानावरच त्यांनी संपूर्ण संविधानाची इमारत उभी केली. आणि याच इमारतीचा पाया म्हणजे मूलभूत अधिकार.
हीच बाबासाहेबांची भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी मानली जाते. निश्चितच. कारण त्यांनी धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थानावरून कोणताही भेदभाव करणं बेकायदेशीर ठरवलं. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान संधी आणि कायद्यासमोर समानता दिली. हो. पण कीर इथे एक अत्यंत मार्मिक मुद्दा समोर आणतात. बाबासाहेबांना हे चांगलंच माहीत होतं की केवळ कागदावर कायदे लिहून लोकांची हजारो वर्षांची मानसिकता बदलणार नाही. खरंय. पण त्यांना हेही माहीत होतं की जर कायद्याचा आधारच नसेल तर अन्यायाला एक प्रकारची सामाजिक मान्यता मिळत राहते. म्हणून त्यांनी संविधानाला केवळ एक राजकीय दस्तऐवज न बनवता सामाजिक परिवर्तनाचं एक शक्तिशाली हत्यार बनवलं. आणि या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातला सर्वात मोठा टप्पा म्हणजे अस्पृश्यतेचं उच्चाटन. संविधानातील कलम 17 हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या संघर्षाचं प्रतीक आहे, नाही का? हो, तो क्षण त्यांच्यासाठी नक्कीच खूप भावनिक असेल. विचार करा, ज्या समाजाला हजारो वर्ष साधं माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला, सार्वत्रिक पाणवठ्यावर पाणी पिण्याची परवानगी नव्हती, मंदिरात प्रवेश नव्हता. बरोबर, त्या समाजातील एका व्यक्तीने कायद्याच्या एका कलमाने ती अमानुष प्रथाच संपवून टाकली. हे खूप मोठं आहे. कीर लिहितात की हा केवळ एक कायदेशीर निर्णय नव्हता, तर ते इतिहासातील एक मोठं नैतिक विधान होतं. पण तरीही बाबासाहेब पूर्णपणे समाधानी नव्हते. का? कारण त्यांना ठाऊक होतं की कायदा बदलला तरी लोकांची मनं बदलायला खूप वेळ लागतो. खरी लढाई तर तिथेच होती. आणि ही मनं बदलण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणूनच त्यांनी आरक्षणाची संकल्पना मांडली असावी. यावर आजही इतकी चर्चा होते. हो. कीर याबद्दल काय सांगतात? बाबासाहेब याकडे कायमस्वरूपी उपाय म्हणून पाहत होते का? नाही, अजिबात नाही. कीर अगदी स्पष्टपणे सांगतात की बाबासाहेब आरक्षणाला तात्पुरती सोय मानत होते. त्यांचं म्हणणं खूप सोपं आणि तर्कशुद्ध होतं. कसं? ते एक उदाहरण द्यायचे की एखाद्या शर्यतीत काही धावपटूंना जर इतरांपेक्षा 100 मीटर मागून सुरुवात करायला लावली तर ती शर्यत समान कशी म्हणता येईल? नाही म्हणता येणार. त्यामुळे ज्या घटकांना शिक्षणापासून आणि संधींपासून शतकानुशतके दूर ठेवलं गेलं, त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी काही काळ विशेष संधी देणं गरजेचं आहे. म्हणजे एक प्रकारची हेड स्टार्ट. अगदी. यामागे सुडाची किंवा द्वेषाची भावना नव्हती, तर समतोल साधण्याचा प्रामाणिक उद्देश होता. जोपर्यंत समाजात खऱ्या अर्थाने समान संधी निर्माण होत नाही, तोपर्यंत हे हँडिकॅप काढून टाकण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे, असं त्यांचं मत होतं. संविधानाचं काम पूर्ण झाल्यावर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले. हो. आणि राजकीय समानतेनंतर त्यांनी सामाजिक समानतेच्या एका मोठ्या मुद्द्याला हात घातला, तो म्हणजे हिंदू कोड बिल. हो. आणि कीर यांच्या वर्णनानुसार हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि वेदनादायी अनुभवांपैकी एक होता. असं का? या बिलाचा उद्देश खूप साधा होता. हिंदू समाजातील स्त्रियांना समान हक्क देणं, जसं की वडिलांच्या मालमत्तेत मुलांइतकंच मुलीलाही वाटा मिळायला हवा, स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार मिळायला हवा, दत्तक घेण्याचा अधिकार मिळायला हवा. या गोष्टी तर आज खूप सामान्य वाटतात. हो, आज आपल्याला या गोष्टी इतक्या सामान्य वाटतात, पण 70 वर्षांपूर्वी या कल्पनाच क्रांतिकारी होत्या. आणि मग याला प्रचंड विरोध झाला असणार? हो, समाजातील अनेक सनातनी आणि पुराणमतवादी शक्तींनी या बिलाला कडाडून विरोध केला. संसदेत आणि संसदेबाहेरही वादळ उठलं. कीर इथे फक्त विरोधाबद्दल बोलत नाहीत, तर बाबासाहेबांच्या वैयक्तिक त्रासाबद्दल लिहितात. ज्या समाजातील स्त्रियांच्या हक्कांसाठी ते लढत होते, त्याच समाजातील नेते त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत होते. अरे रे. कीर यांच्या मते हा लढा त्यांच्यासाठी अस्पृश्यते विरोधातील लढा इतकाच महत्वाचा आणि तितकाच कठीण होता. तबा म्हणजे ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांनाच स्त्रियांना समान हक्क देणारा कायदा मंजूर करून घेता आला नाही, हे अविश्वसनीय आहे. हो, हे खरंय. कीर यांच्या मते हा त्यांच्यासाठी एक राजकीय पराभव होता की त्यांनी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं. कीर लिहितात की बाबासाहेबांसाठी हा तत्वांचा प्रश्न होता. जेव्हा पंतप्रधान नेहरूंनीही या बिलाला पूर्ण पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवली, तेव्हा बाबासाहेबांना एक गोष्ट स्पष्ट झाली. काय? त्यांनी सरळ आपल्या कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. बापरे. हा राजीनामा राजकीय नव्हता, तर ती एक नैतिक भूमिका होती. त्यांनी देशाला एक स्पष्ट संदेश दिला की ज्या ठिकाणी स्त्रियांना आणि समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळत नाही, तिथे सत्तेच्या पदावर चिकटून राहण्याला काहीही अर्थ नाही. म्हणजे त्यांच्यासाठी सत्तेपेक्षा मूल्य श्रेष्ठ होती. अगदी. या एका कृतीतून त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्यासाठी सत्तेपेक्षा मूल्य आणि तत्त्व कितीतरी पटीने श्रेष्ठ होती. हा सगळा संघर्ष, मग तो राजकीय असो किंवा सामाजिक, नक्कीच खूप दमळणारा असणार. हो. याच काळात त्यांच्या मनात एक वैचारिक मंथन सुरू होतं, ते म्हणजे धर्मांतराचं. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं,
मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हो, आणि हा निर्णय अजिबात भावनिक किंवा रागाच्या भरात घेतलेला नव्हता. कीर सांगतात की यामागे त्यांचा अनेक वर्षांचा सखोल अभ्यास होता. म्हणजे त्यांनी इतर धर्मांचाही अभ्यास केला? हो, त्यांनी इस्लाम, ख्रिश्चन, शीख अशा अनेक प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यांचा शोध एका अशा तत्वज्ञानासाठी होता जे विवेक, करुणा आणि समता या 3 मूल्यांवर आधारित असेल. अच्छा. जिथे माणसामाणसात कोणताही भेद नसेल आणि जिथे अंधश्रद्धेला जागा नसेल. आणि या सगळ्या कसोट्यांवर त्यांना बौद्ध धम्म सर्वात योग्य वाटला. आणि मग इतिहासातला तो सुवर्ण क्षण उजाळला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. शिखर म्हणून करतात. ते केवळ एका व्यक्तीचं धर्मांतर नव्हतं, तर ती हजारो वर्षांच्या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची एक सामूहिक घोषणा होती. बरोबर. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माला एका नव्या, आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोकांसमोर मांडलं. म्हणजे कसं? त्यांनी सांगितलं की हा केवळ पूजा अर्चा किंवा पारलौकिक मुक्तीचा मार्ग नाही, तर तो याच जगात माणसामाणसांमध्ये न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचा एक नैतिक आणि विवेकनिष्ठ मार्ग आहे. धम्मदीक्षेनंतर मात्र बाबासाहेबांची प्रकृती खूप खालावली होती, नाही का? हो, आयुष्यभराचा संघर्ष, अफाट बौद्धिक काम आणि सततचा मानसिक ताण याचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला होता. कीर त्यांच्या शेवटच्या दिवसांचं वर्णन खूप संयतपणे आणि तितकंच हृदयस्पर्शी करतात. त्यांची प्रकृती ढासळली होती, मधुमेह बळावला होता, दृष्टी क्षीण झाली होती, पण त्यांच्या आतला संशोधक आणि लेखक जागा होता. म्हणजे त्यांचं काम सुरूच होतं. हो, त्यांचं लिखाणाचं काम शेवटच्या श्वासापर्यंत थांबलं नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी याच काळात पूर्ण केला. अच्छा. कीर इथे एक मार्मिक गोष्ट सांगतात. धर्मांतरानंतर बाबासाहेब म्हणाले की माझ्या डोक्यावरून एक मोठं ओझं उतरलं. विचार करा, आयुष्यभर एका ओळखीचं, एका अन्यायाचं ओझं वाहिल्यानंतर त्या क्षणी त्यांना कसं वाटलं असेल. खरंय. आणि मग 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. हो ही बातमी पसरताच संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. हो त्यांच्या अंत्ययात्रेला मुंबईत लाखोंचा जनसागर उसळला होता. कीर यांच्या मते तो केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता, तर एका युगाचा अंत होता. बरोबर. एक असा युगपुरुष ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्याने समाजाच्या सर्वात तळागाळातील घटकांना आत्मसन्मान दिला आणि त्याचवेळी देशाच्या सर्वोच्च कायद्याच्या निर्मितीचं नेतृत्वही केलं. पण ते हेही स्पष्ट करतात की बाबासाहेबांचं शरीर जरी गेलं असलं तरी त्यांचे विचार, त्यांनी दिलेले संविधान आणि त्यांचा संघर्षाचा वारसा आजही तितकाच जिवंत आणि प्रासंगिक आहे. आणि हा वारसा केवळ एका समाजापुरता किंवा जातीपुरता मर्यादित नाही. अजिबात नाही. त्यांनी दिलेली समता, न्याय, लोकशाही आणि बंधुत्वाची मूल्य ही संपूर्ण भारतासाठी किंबहुना संपूर्ण मानवतेसाठी आहेत. अगदी. तरंजे कीर शेवटी हाच निष्कर्ष काढतात की बाबासाहेब हे केवळ दलितांचे नेते नव्हते, ते राष्ट्रपुरुष होते. ते भारताच्या आत्म्याचे शिल्पकार होते. आणि त्यांचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. कारण समाजात विषमता अजूनही वेगवेगळ्या रूपांमध्ये अस्तित्वात आहे. पण त्यांनी दाखवलेला मार्ग आजही आपल्याला प्रकाश देतो आहे. तर धनंजय कीर यांच्या या चरित्राच्या 3 भागांमधून आपण बाबासाहेबांच्या संपूर्ण प्रेरणादायी जीवनाचा आढावा घेतला. पहिल्या भागात त्यांच्या संघर्षाची पायाभरणी, दुसऱ्या भागात सामाजिक आणि राजकीय क्रांती, आणि आजच्या भागात संविधान, धर्म आणि त्यांच्या शाश्वत वारसाबद्दल आपण सविस्तर चर्चा केली. हो. कीर यांचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. हे पुस्तक केवळ एका महापुरुषाची कहाणी नाही, तर ते समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी आहे. बरोबर. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ इतिहासातील एक व्यक्तिमत्व नाहीत, तर ते आजही चालू असलेली एक वैचारिक चळवळ आहेत. त्यांचा संघर्ष समता, न्याय आणि मानवतेसाठी होता आणि तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच म्हणत राहतो. कोणता? बाबासाहेबांनी संविधानाला सामाजिक क्रांतीचं साधन बनवलं. त्यांनी आपल्याला हक्क दिले, कायदेशीर समानता दिली, पण त्यांनी स्वातंत्र्य इतकंच किंबहुना त्याहून अधिक बंधुतेला महत्त्व दिलं होतं. हो, म्हणजे आपण सर्व भारतीय एक आहोत. अगदी. प्रश्न हा आहे की एक समाज म्हणून आपण खऱ्या अर्थाने बंधुतेचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने किती पुढे आलो आहोत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुम्हाला पुढील भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल?
तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढील भागात सादर केली जाऊ शकते.